21 जानेवारीला पुढचा निकाल आहे. नगर परिषदेवर कोणताही परिणाम नाही. सुप्रीम कोर्टाने शिवसेना रिपब्लिकन सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे प्रत्येक कार्यकर्त्यांनी हातात घेऊन आपल्याला या ठिकाणी आता रॅलीची इशारावाणी पूर्ण करायची आहे. या रॅलीचे नेतृत्व आदरणीय आमदार पण एकूण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो असं म्हटलंय. तर आरक्षणाची फेररचना आतापर्यंत करावी असं तुम्हाला वाटतं? आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला हे वाचून घेऊन सर्वच जणांच्या आणि आपण सगळेजण काल रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केले त्याबद्दल. रवींद्र चव्हाण यांनी असं वक्तव्य केले की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झालेली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे. त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहते.